जय श्रीराम मंडळी. नुकतीच एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मुलाखत घेतली. तर त्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला की पंतप्रधान पदासाठी अनेक नावं आहेत मोदींनंतर, मोदींचे वारसदार म्हणून, त्यामध्ये तुमचंही नाव आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता, कसं पाहता? तर यावर अन्य राजकारणी उत्तर देतील तसंच उत्तर देवेंद्रजींनी दिलेलं आहे. ते अधिक मुत्सद्देपणे चातुर्यपूर्वक असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु याचबरोबर त्यांनी उत्तर एक अतिशय योग्य उत्तर दिलं, विचार करणे योग्य उत्तर. ते म्हणाले, माझ्या मर्यादांची जाणीव मला आहे. हे ते त्यांचं उत्तर हे फार महत्त्वाचं आहे की मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे आणि पक्ष सांगेल ते काम मी सांगेल त्या जागी राहून काम करण्याची माझी तयारी आहे. हे तर असणारच आहे की मुळात देवेंद्र फडणवीस हे शिस्तबद्ध, म्हणजे संघाचे एक शिस्तबद्ध अनुशासनप्रिय स्वयंसेवक आहेत. ते भाजपचे नंतर आहेत, आधी संघाचे आहेत. त्यामुळे ते कोणतंही संघाचा आदेश जो आहे तो ते कधीही जुगारणार नाहीत, अमान्य करणार नाहीत. संघाचा प्रत्येक आदेश ते मानणार, हे खरंच आहे. त्यामुळे संघ म्हणेल, संघ म्हटलं की उद्या नाही तुम्ही आता भाजपमधून बाहेर पडा आणि तुम्ही संघाकडे या, तरी ते संघाकडे येतील, तो प्रश्न काही नाही. मी संघाचं काम ते करायला लागतील. पण हा आता मुद्दा आपण बाजूला ठेवू. मी त्यांची अनुशासनप्रियता, संघावरचं प्रेम, संघावरची श्रद्धा हे वादातीत आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्या विषयावर चर्चा करण्याची तर गरज नाही. परंतु पंतप्रधानपद हे खरंच मी चर्चेत देवेंद्रजींचं नाव असतं सतत, खरंच एवढं सोपं आहे का? स्वतः देवेंद्रजींना त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मर्यादा त्यांना माहीत आहेत, मर्यादांची जाणीव आहे. अर्थात ते फार बुद्धिमान आहे, त्यांच्याकडे अनेक कायद्याची पदवी तर आहेत, या जोडून ते उच्च विद्याविभूषण आहेत, त्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत. म्हणजे ते कुठेही अभ्यासवृत्तीमध्ये कमी नाही आहेत, बाकी कुठल्या ज्ञानामध्ये कमी नाही. ते स्वतः अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीमध्ये तिथे माणूस पंतप्रधान पदावर बसण्यासाठी एक प्रकारे म्हणजे तो एक ज्ञान लागतं माणसाला. एक भाग आपण म्हणू ज्ञानाचा भाग, उच्च विद्याविभूषित, तर तो भाग आहे त्यांच्याकडे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे. भाषेवरचं उत्तम प्रभुत्व, मराठी, हिंदी, इंग्रजी, अन्य भाषा, ते त्यांच्याकडे उत्तम प्रभुत्व आहे, तोही प्रश्न काही नाही. परंतु आणखीन मुद्दे असे असतात, त्यात ते म्हणाले की मर्यादांची जाणीव मला आहे. तर आडवाणी अटलजी आपण म्हणू नावं, की आडवाणी अटलजी दोघांची नावं पंतप्रधान पदासाठी खूप वर्षापासून होती. परंतु आडवाणी अटलजी यांची गोष्ट खरंच वेगळी आहे. आडवाणी अटलजी हे स्वयंभू नेते होते, हे स्वयंभू नेते होते, ते लोकनेते होते. देवेंद्रजी हे किती मोठे मुत्सद्दी असले, बुद्धिमान असले, प्रामाणिक असले, तर स्वयंभू नेते नाही आहेत. हा त्यांच्या मर्यादांचा भाग झाला. लोकनेते नाही आहेत. देवेंद्रजी लोकनेतेही नाही आहेत. तसे अटलजी हे लोकनेते, आडवाणी हे लोकनेते आणि स्वयंभू नेते. की ते जरी स्वतः भाजपमधून बाहेर पडले असते आणि स्वतंत्र पक्ष स्थापन केला असता तरी त्यांच्याकडे लोक गेले असते, अटलजींकडे पण आणि आडवाणीकडे. म्हणजे अटलजींचा स्वतःचा पक्ष काढला असता आणि आडवाणींचा स्वतःचा पक्ष काढला असता, ती दोघांकडेही लोक गेले असते. दोघंही स्वतःच्या पार्ट्या स्वतंत्रपणे चालवू शकले असते, एवढी त्यांची क्षमता होती. आणि ते तेवढे मोठे लोकनेते होते. अखिल भारतीय म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे ते नेते होते. त्यामुळे अटलजी आडवाणी यांची तुलना ही देवेंद्रशी होता येत नाही, कारण ते दोघंही स्वयंभू नेते होते, लोकनेते होते. तर ह्या बाबतीत यांची तुलना होऊ शकत नाही. आता दुसरी गोष्ट की भाजप, आता आणखीन एक मुद्दा येतो की अटलजी आडवाणी ही संघामुळे मोठी झाले का? जे देवेंद्रजींना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, कुशाग्रतेवर नक्की देवेंद्रची मुत्सद्दीपणावर मोठे झाले, हे खरंच आहे. चातुर्य, जे राजकीय चातुर्य लागतं, ते राजकीय चातुर्य सगळं त्यांच्याकडे आहे. त्यांनी आपली सगळी शक्ती, बुद्धी सगळी पणाला लावली आणि विरोधकांना चितपट केलं, ही खरंच गोष्ट आहे. चितपट करण्यात ते यशस्वी ठरले.
परंतु हे जरी असलं की संघाचा 100% पाठिंबा हा देवेंद्रजींना मिळालेला आहे आणि तो आहे. आणि तो पाठिंबा, संघाचा पाठिंबा हीच त्यांची ताकद आहे. तसं अटलजी अडवाणींचं नव्हतं. त्यांना संघाचा पाठिंबा होता, पण जरीही संघाचा पाठिंबा मिळाला नसता तरी त्यांचं स्वतःचं असं खूप मोठं स्थान होतं समाजामध्ये, देशामध्ये. आणि ते त्यांनी अतिशय कष्टाने, तपश्चर्येने, निष्ठेने, प्रयत्नाने मिळवलेलं होतं. त्यामुळे संघ आणि अडवाणी अटलजी ही व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळं आहे. की संघाविषयी त्यांना अतिशय आदर होता. शेवटपर्यंत संघाचा शब्द मानत होते अटलजी अडवाणी. त्याच्याविषयी श्रद्धा होती, संघाचं अनुशासन मानत होते. पण हा त्यांच्या अडवाणी अटलजींच्या मनाचा मोठेपणा होता. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. त्यांना संघाची गरज नव्हती. अटलजी अडवाणींना संघाची म्हणावी तेवढी गरज नव्हती, कारण ते स्वयंभू नेते होते. त्यांची स्वतःची ताकद होती, त्यांची स्वतःची शक्ती होती, त्यांच्याकडे स्वतःकडे प्रज्ञा होती, प्रतिभा होती, ते लोकनेते होते. तर त्या बाबतीमध्ये त्यांच्या नक्कीच म्हणजे अटलजी अडवाणी आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये हा नक्की फरक आहे. की हे जे काही आहेत स्वतःच्या बुद्धिमत्ते जोरावर ते आहेतच, पण संघाच्या पाठिंब्यावर पण ते आता एवढ्या मोठ्या राजकारणात मोठ्या स्थानी टिकून आहे की संघ त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आता हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की पंतप्रधान पदाची खूप स्पर्धा आहे भाजपमध्ये. उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ, त्यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा. स्वतः किती नाही म्हटले तरी अमित शहा हे प्रोफेशनल राजकारणी, व्यावसायिक राजकारणी आहेत. ते काय भावनाशील वगैरे राजकारणी नाही आहेत. ते फक्त व्यवहार बघतात. ते अत्यंत चतुर राजकारणी, मुत्सदी राजकारणी आहेत. डावपेच आखण्यात, एखाद्याला खच्चीकरण करण्यात, एखाद्याला पुढं आणण्यात, सगळ्यामध्ये ते माहीर आहेत. व्यावसायिक राजकारणी आहेत. त्यांचा नंबर शेवट म्हटलं ते शेवटून ते कधी पहिले येतील हे सांगू शकत नाही. पहिल्या स्थानी येतील ही सांगू शकत नाही. ते असे क्लुप्त्या लढवू शकतात. राजनाथ सिंग आहेत, त्यानंतर योगी आदित्यनाथ आहेत, JP नड्डा आहेत, आणि आणखीन एक नाव आपण घेत नाही आहोत पण नितीनजी गडकरी आहे. की नितीन गडकरींची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासूनची इच्छा आहे की पंतप्रधान पदावर जाणं. मोदींचं नाव पुढं आलं खरं तर. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि नितीनजी हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. म्हणजे खरं तर हे वरिष्ठ होते आणि मोदी त्यांना ज्युनियर होते, कनिष्ठ होते. परंतु मोदी एकदम पुढे आले भाजप संघाच्या पाठिंब्यावर. पण मोदी स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे गेले. स्वतःचं कर्तृत्व त्यांचं हे खूपच त्यांनी कर्तृत्व त्यांचं आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. देशव्यापी त्यांनी एवढं जागरण केलं, एवढं सभा घेतल्या, लोकांमध्ये जागृती आणली आणि एक वातावरण निर्मिती करण्यामध्ये मोदीजी यशस्वी ठरले. आणि त्यामुळे 14 साली भाजपची देशभर लाट आली. हे नाकारता येणार नाही. संघ एवढी लाट आणू शकत नव्हता. संघ काय एवढं लाट आणू शकत नव्हता. संघाचं किती अखिल भारतीय नेटवर्क आपण म्हटलं आहे तर त्याला मर्यादा आहेत. ग्रामीण पातळीवर काही संघाचं नेटवर्क नाही आहे, शहरी पातळीवर आहे. आणि तेही मर्यादित, विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे, त्याच्या पलीकडे नाही. पूर्ण लाट येण्या इतपत, लोकांची लाट येण्या इतपत आणि मतांचं परिवर्तन, मतं त्यामध्ये परावर्तित होईपर्यंत होण्या इतपत संघाचं नेटवर्क नाही. म्हणजे मोदीजींनी ती लाट आणली, हे खरं आहे. मग आता नावं जर म्हटलं आपण आत्ता पंतप्रधान पदासाठी भाजपमध्ये, तर एक नितीन गडकरींचं पण नाव येऊ शकतं. कारण त्यांची एक अशी एक इच्छा आहे, इच्छा असणारच आहे. त्यांचं नाव येऊ शकतं, योगी आदित्यनाथांचं नाव येऊ शकतं, राजनाथ सिंगांचंही नाव येऊ शकतं, JP नड्डा आहेत आणि मुख्य अमित शहा आहेत. आणि हे सोडून आणखीनही पटकन उदाहरणार्थ देवेगौडांचं नाव आलं, इंद्रकुमार गुजरांचं नाव आलं, गुजरालांचं नाव आलं की कोण नाही म्हणून त्यांना केलं. ज्योती बसू नकार दिला, मधु दंडवतीने नकार दिला, अनेकांनी नकार दिला म्हणून मग यांचं नाव आलं, देवेगौडांचं नाव आलं. VP सिंगांच्या वेळेला पण अनेकांनी नकार दिला होता, देवीलालने नकार दिला होता, त्यावेळेला अनेकांनी नकार दिला होता. त्यामुळे VP सिंगांचं नाव समोर आलं होतं. पण असं आत्ता वेगळंही नाव पटकन येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, संघ पंतप्रधान पदासाठी देवेंद्रजींना पाठिंबा असणारे 100%, कारण त्यांना संघाला अत्यंत प्रिय असणारं पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. तरीही संघाला मर्यादा माहीत आहेत की आपण कुठपर्यंत आणू शकतो, कुठपर्यंत आग्रह करू शकतो, नाव रेटू शकतो, मंत्रिमंडळात एका दुसऱ्या स्थानासाठी आपण आग्रह करू शकतो. पण थेट
मोठ्या पदावर अमुक अमुक व्यक्ती आमच्या संघाची बसली पाहिजे असं आग्रह नाही करू शकत. की भाजप ही स्वतंत्र पार्टी आहे, स्वतंत्र पक्ष आहे, तेवढा आपण त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं संघ विचार करणार आहे. त्यामुळे सहजगत्य देवेंद्रजी झाले तर संघ होऊन देईल, पण अन्यथा नाव त्यांचं तो रेटणार नाही, फार आग्रह करणार नाही, कारण मग पक्षामध्ये असंतोष निर्माण होईल आणि वेगळा चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे संघही फार मर्यादांचा भंग करेल, मर्यादेच्या पलीकडे विशिष्ट मर्यादेपलीकडे ताणेल, आग्रह करेल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, योगी आदित्यनाथ हे काही संघाला किंवा योगी आदित्यनाथ, अमित शहा ही काही संघाला पसंत पडणारी नावं आहेत का? तर नाही आहेत. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाले तर ते काही संघाला नाव पसंत नव्हतं, खुद्द मोदींना पण पसंत नव्हतं. तरी पण त्यांनी असे वातावरण निर्मिती केली की त्यांना भाजपला संघाला त्यांना मुख्यमंत्री करावंच लागलं. की सरळ सरळ आमदार म्हणायला लागले की सदस्य की आम्हाला हेच मुख्यमंत्री पाहिजेत म्हणून. त्याचमुळे योगी स्वतःच्या ताकदीवर योगी मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना काही संघाने भाजपने ते मुख्यमंत्री केलेलं नाही. मग असंच एखाद्या वेळेला मोदीजी ज्या वेळेला निवृत्त होतील त्यावेळेला अशी पटकन हे कुणीतरी वातावरण निर्मिती करेल आणि स्वतःचंच नाव पुढे आणू शकेल आणि मग त्याचा दबावगट, आपण त्या दबावगट म्हणतो, तो दबावगट निर्माण करू शकेल. आणि दबावगटामुळे संघाला पण आणि भाजपलाही पर्याय नाही आणि भाजप धुळणार नाही असा उमेदवार शेवटी स्वीकारावा लागेल, अशी व्यक्ती स्वीकारावी लागेल, त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसेल. असं येऊ शकतं. तेव्हा पंतप्रधान पद एवढं आपण म्हणतो एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही आहे. दुसरी गोष्ट असते की आपण म्हणतो ती नावं नाही, पटकन एक तिसरंच नाव पुढे येतं, असंही होऊ शकतं. फक्त मोदीजी 2-3 वर्षांनी निवृत्त होणार आहेत किंवा 2029 टर्म करून निवृत्त होणार ही संघाला कल्पना आहे. त्यामुळे संघाचं आत्तापासून संघाचं नियोजन असणार, त्या पदावर योग्य व्यक्ती बसावी यासाठी नियोजन असणार हे नक्की. परंतु हे योगी आदित्यनाथ, अमित शहा यांनाही माहिती आहे की संघ कुणाची नावं रेटणार आहे, संघ कुणाच्या नावाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे तेही तयारीनिशी असणार आहे, त्यांचीही तयारी झालेली असणार आहे, त्यांचेही नियोजन काही आखणी असणार आहे हेही नक्की. मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं की देवेंद्रजींनी सांगितलं माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे, हे एक झालं. मग दुसरी गोष्ट, पंतप्रधान पदावर देवेंद्रजी खरंच जाऊ शकतात का? त्यांना पंतप्रधान पदावर जाण्यात ह्या सगळ्यांच्या अडचणी आहेत. योगी आदित्यनाथ, अमित शहा, आणखीन काही नावं असतील, ह्या सगळ्यांच्या अडचणी आहेत. ह्या अडथळे पार करू शकतात का? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर आपला अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.